नमस्कार. तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय तो खूप खास असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी सिंपल 5 अशा स्टेप सांगितले आहेत जेणेकरून तुमचं भलेही पर्सेंटेज कमी असेल त्या कमी पर्सेंटेजवरती टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा कसं ॲडमिशन घेता येईल याबद्दल बोलणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना आणि ज्या 5 स्टेप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा. कारण या स्टेप्समुळे जेणेकरून तुमचे भलेही हाय कट ऑफ कॉलेजेस आहेत ते तुमच्या ग्रॅप करणं खूप इझी होईल. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरं तर आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, मोस्टली पेरेंट्सची अवस्था काय आहे की आपल्या मुलाला लवकरात लवकर एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं. कारण का आता होतं असं की CET सेल आपली जी प्रोसेस आहे ती हळूहळू डिले करत चालले आणि तुम्ही आत्तापासून सवय लावून घ्या की CET सेल आपल्या ज्या डेट्स आहेत ते कायम एक्सटेंड करत चालणार आहेत. मग आता आपण काय प्रिपेअर केलं पाहिजे? एक म्हणजे काय, सगळ्यात जास्त धास्ती आहे ती पेरेंट्सला की कॉलेज कुठे मिळते. कॉलेज मिळते ती कॉलेजचं लोकेशन कसं आहे, प्लेसमेंट कसे आहेत, आपल्या हॉस्टेल फॅसिलिटीज किंवा इतर जे फायनान्शियल्स आहेत या सगळ्याची काळजी आता पेरेंट्स आहेत. मोस्टली पेरेंट्स वगैरे मी बोलतो ना, सगळ्या विद्यार्थ्यांची एक कंप्लेंट माझ्याबाबत कायम आहे की तुम्ही कमेंट्सला रिप्लाय देत नाही किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज केले तर रिप्लाय देत नाही. ॲक्च्युअली मला असं नाही की म्हणायचं आहे की ज्यावेळी तुम्ही कमेंट्स वगैरे करता ना त्या सगळ्या कमेंट्स मी रात्री झोपण्याआधी सगळ्या कमेंट्स वाचलेल्या असतात. ज्या वाटतात की जेन्युअनली यांना रिप्लाय देणं गरजेचं आहे, अर्जंट नीड आहे, त्यांना मी रिप्लाय पण देतो. परंतु ॲट अ टाइम सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नसतं. मी काय करतो, ज्या कमेंट्समध्ये जे काही कॉमन डाऊट्स असतात ते मी दररोजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमधून एक आधार तरी मिळावा की तुमचे जे डाऊट्स आहेत ना ते क्लिअर व्हावेत. ॲटलिस्ट माझ्या 2 वर्ड्समुळे जर तुमच्या डोक्यावरचं जर टेन्शन हलकं होणार असेल तर काय हरकत आहे ना. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जे पेरेंट्स वगैरे घाई करत आहेत की मुलांचं ॲडमिशन लवकरात लवकर व्हावं, एक गोष्ट सांगतो, ही जी CETची कॅप प्रोसेस आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पेशन्स. जेवढा पेशन्स कॅप राऊंड 3 पर्यंत तुम्ही ठेवाल ना ते तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. डायरेक्टली आत्ता तुमचं पर्सेंटेज आले, उद्या रँक मिळाले आणि परवा दिवशी जाऊन कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करतो, अशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी मनासारख्या नक्की घडून येतील. आता येतो या 5 स्टेजेस कोणत्या आहेत जेणेकरून तुम्हाला कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक चांगलं कॉलेज कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा मिळवता येईल. पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस. खरं तर ही CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे ना ती आपल्याला वाटायला लागते का खूप कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु मुळात ही तशी नाही आहे. खरं तर खूप इझी प्रोसेस आहे. खरं तर काय होतं, मोस्टली युट्यूबर्स असतील किंवा इतर कोणी एक वर्डन तयार केलं जातं की नाही CETची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे, काउन्सिलर्समध्ये इतके वगैरे, कारण का ते सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर, ती इतकी इझी आहे ना की आता मी काय करेल, मी प्रत्येक स्टेजेसनुसार मी माझी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान व्हिडिओ नक्की रिलीज होतात जेणेकरून तुम्हाला कुठेही पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीही डाऊट नाही. असं नाही की तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलं नाही म्हणून मी काही सपोर्ट वगैरे करणार नाही. मी माझी जी व्हिडिओ आहेत जेणेकरून तुम्हाला पूर्ण ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये नक्की हेल्पफुल ठरणार आहेत. फक्त आता सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली स्टेप आहे CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस. तुम्ही विचार करा, पहिलं म्हणजे आता तुमची रँक डिस्प्ले होणार आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यानंतर रँक डिस्प्ले होणार आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 आहे, कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड 3 आहे, ॲडमिशन कन्फर्मेशन आहे. इतक्या सगळ्या गोष्टी या कॅप प्रोसेसमध्ये होतात. मग आपल्याला काय वाटायला लागतं, कॅप राऊंड 1 नंतर जे कॉलेज अलॉट झाले ना ते म्हणजे माझं फायनल कॉलेज आहे. असं नाही आहे. CET सेल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतं की या कॅप प्रोसेसमध्ये एक जे कॉलेज मिळाले त्याच्यावरती तुमचं हळूहळू कॉलेज जे आहे ते अपग्रेड करता यावं, स्पॉट ॲडमिशन्समध्ये तुम्हाला संधी मिळावी. कॅप 2 आहे, कॅप 3 आहे. मग विचार करा, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसचा खरंच तुम्ही बेनिफिट खूप घेणं गरजेचं आहे. मी एक उदाहरण सांगतो, मोस्टली पेरेंट्स काय करतात, उदाहरण दखल सांगायचं झालं, ज्यावेळी आता तुम्हाला वाटत असतं की मला लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे, कॅप 1ला जे कॉलेज मिळाले ना त्यांची थॉट प्रोसेस काय असते की कॅप 2 आणि कॅप 3ला कट ऑफ वाढणार आहेत, जागा कमी नसणार आहेत, मग आपण डायरेक्टली ॲडमिशन्स घेऊन टाकूया. ही झाली एक विचार. आणि दुसरे काय करतात, कॅप 1चं कॉलेज आपल्यासोबत ठेवतात आणि कॅप 2 आणि कॅप 3ला पण ट्राय करणारे पेरेंट्स आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की कॅपची जी CETची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची नीट करा. कुठेही तुमच्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्या. आता कॅप ॲडमिशन प्रोसेसबद्दल आलं तर सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये पर्सनल काउन्सिलिंगची गरज आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आमची जी पर्सनल काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशन्स आहेत ती चालू आहे, ती लवकरच आम्ही क्लोज करणार आहोत. त्यामुळे ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. खरं तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही वेगळं काय देतोय, एक म्हणजे काय, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कंप्लीट डाऊट सपोर्ट मिळतो कोणत्याही स्टेपला. आता मला सांगा,
प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे की दादा हे कॉलेज चांगलं आहे की या कॉलेजचे प्लेसमेंट चांगले आहे, ब्रँच कॉम्प्रोमाइज करू की कॉलेज कॉम्प्रोमाइज करू, हे सगळे डाऊट्स प्रत्येक स्टेपला येणार आहेत. मग प्रत्येक स्टेपला तुम्हाला गाईड करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही काय करतो, आमचे पर्सनल नंबर्स असतात ना ते तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून कधीही कोणत्याही स्टेपला डाऊट आला तर तुम्ही आम्हाला कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर डायरेक्टली विचारू शकाल. दुसरं, तुमचा तर पर्सेंटेज समजलेलं आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे, ब्रँच कुठे हवं आहे, त्यानुसार एक पर्सनल बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही कॅपमध्ये एक बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटेजनुसार मिळावं. तिसरं असते ते म्हणजे काय, आता जशा सीईटीचे स्टेजेस स्टार्ट होतात, उदाहरणार्थ कॅप रजिस्ट्रेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स घेतो आणि तुम्हाला गाईड केलं जातं की या स्टेपला काय करायचं. त्याच्यानंतर चौथी स्टेप असते ती म्हणजे काय, जसे आता सीईटीची जी स्पॉट ॲडमिशन्स असतील, इन्स्टिट्यूट राऊंड्स असतील, याच्याबद्दल ओपनली सांगितलंच जात नाही. मग आम्ही काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय गाईड करतो की स्पॉट ॲडमिशन्समध्ये वॅकन्सी सीट कुणाकुणाच्या आहेत, कुठं तुम्हाला अप्लाय केलं पाहिजे, ॲट अ टाइम तुम्ही स्पॉट राऊंड जर म्हणजे अटेंड करू शकत नसाल तर कोणत्या कॉलेजला किती प्राधान्य दिलं पाहिजे याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. त्यामुळे जी पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला गाईड करतो, जे बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून देतो. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की जॉईन व्हा, कारण का तुमच्या पर्सेंटेजला एक चांगलं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळवून द्यायची जबाबदारी आमची असेल. आता येतो स्टेप नंबर 2 असणार आहे ती म्हणजे काय, ती असणार आहे बेस्ट कॉलेज लिस्ट. बेस्ट कॉलेज लिस्ट सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेज आहे. तुम्ही विचार करा, 2 स्टुडंट आहेत, एकाने काय केलंय की प्रेफरन्स आपल्याला असा मॅच केलाय की त्याला फक्त मला आपल्याला हव्यात त्या ब्रँचेस टाकल्यात, म्हणजेच काय त्याचं पर्सेंटेज 85 आहे, त्यानं काय केलं 85% जसा कट ऑफ आहे सगळी कॉलेज टाकली. आणि दुसरा विद्यार्थी असा आहे, त्यानं मी मागचा एक व्हिडिओ बनवला होता की कॉलेज लिस्ट कशी बनवायची, त्यानं काय केलं आपली कॉलेज लिस्ट बरोबर 3 टप्प्यांमध्ये डिवाइड केली. पहिला टप्पा असणार आहे ना, जी कॉलेजेस आपल्याला मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तरी सुद्धा त्यांना अप्लाय केलं का, कारण का ॲट अ टाइम समजा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ कमी जास्त झाला तर ते आपल्या हातून मिस होऊ नये. आणि दुसरं कॉलेजचा टप्पा असणार आहे जिथं आपल्याला चान्सेस कमी आहेत परंतु इथं आपण ट्राय करू शकतो अशी कॉलेजेस. आणि तिसरा टप्पा असणार आहे त्या कॉलेज लिस्टचा जिथे आपल्याला कन्फर्म ॲडमिशन मिळणार आहे. मग विचार करा, ही जी बेस्ट कॉलेजचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप मॅटर करतं. आणि कॉलेज लिस्ट जी असते, कॉलेजचा जो सिक्वेन्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक टॉप कॉलेज जर तुम्हाला लो पर्सेंटाईलवरती क्रॅक करायचं असेल तर एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुमच्या हातून असणं गरजेचं आहे. कारण का पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा जो बेसिक प्लॅन आहे ती असते तुमची कॉलेज लिस्ट. त्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना कुठेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. मला माहिती आहे मोस्ट ऑफ द काउन्सिलर्स वगैरे बघतो ना, विद्यार्थ्यांना एकच, आता बघा विचार करा, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं स्वप्न काय असतं की आपल्या पुण्यामध्ये CSITचं कॉलेज हवं आहे. मग काय करतात, त्यांच्याकडे एकच लिस्ट तयार असते, ते तुमच्या मागण्या विचारतच घेत नाही, तुमचं पर्सेंटाईल बघत नाहीत, कॅटेगरी बघत नाहीत, सरळ एक लिस्ट घेतात, ती सगळ्या विद्यार्थ्यांना पेस्ट करून देतात. ही योग्य आहे का? मुळीच नाही. ज्यावेळी विचार करा तुम्ही इतक्या काउन्सिलर्सला पे करताय त्यावेळी ज्यावेळी आमची जबाबदारी वाढते, कारण का पेरेंट्स आमच्याकडे आशेने बघतात की आम्ही एक चांगलं कॉलेज तुमच्या हातामध्ये देऊ. त्यामुळे लक्षात ठेवा, जी कॉलेज लिस्ट तुम्ही घेताय एखाद्या काउन्सिलरकडून ती पुन्हा पुन्हा व्हेरीफाय करा. ते कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत ते बघा. ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवू नका. ठीक आहे. आता कॉलेज लिस्ट बद्दल सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर काय करतं सीईटी सेलचं, ज्यावेळी तुम्ही 10 कॉलेजेस त्यामध्ये अपलोड केले, 10 पैकी प्रत्येक कॉलेज ते चेक करत जातात. पहिल्यांदा तुम्ही COEPची CS ब्रँच टाकले, COEPच्या CSची ब्रँच तुम्हाला सीईटीच्या कट ऑफनुसार मिळते का, मिळत असेल तर अलॉट करतं, जेईचा स्कोरबोर्ड चेक करतं की त्यावरून मिळते का, मिळत असेल तर ते कॉलेज तुम्हाला अलॉट करतं, नाहीतर पुढचं कॉलेज चेक करतं. असं एकापासून सिक्वेन्सनं बघत जातं. बाय चान्स एखादं कमी पर्सेंटाईलचं कॉलेज समजा तुम्ही वरती टाकलं आणि तेच जर तुम्हाला अलॉट झालं तर जी खाली जी कॉलेजेस होती तिथपर्यंत ते पोहोचणारच नाही. कारण का एकदा लिस्टमधलं कॉलेज ज्यावेळी तुम्हाला ब्लॉक होतं त्यानंतर पुढे ते सॉफ्टवेअर चेक करत नाही. ही असते सीईटी सेलची कॅप म्हणजे कॉलेज लिस्ट अपलोड करण्याची किंवा चेक करण्याची मेथड. त्यामुळे काळजी काय घ्यायची आहे, सेकंड स्टेप असणार आहे बेस्ट कॉलेज लिस्ट तुमच्या पर्सेंटाईलनुसार तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या काउन्सिलिंगचं मेन फीचर हेच आहे की पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो. तुमच्याशी आधी डिस्कस करतो की तुम्हाला कुठली कॉलेज लिस्ट हवी, तुम्हाला कॉलेजेस कुठले हवेत, ब्रँच कुठले हवेत, तुमच्यासाठी चांगले ऑप्शन्स काय असू शकतात, जेणेकरून एक बेस्ट कॉलेजची लिस्ट तुमच्या हातात असावी. तिसरी आणि इम्पॉर्टंट स्टेज काय, जर पर्सेंटाईल कमी आणि चांगलं कॉलेज मिळवायचं आहे तर 2 ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत. एक म्हणजे तुम्ही कॉलेज तरी कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा ब्रँच तरी कॉम्प्रोमाइज करू शकता. आता बघतोय ना मोस्टली विद्यार्थी बोलतात नाही दादा मला CSITच हवंय, परंतु विचार करा जर तुमचं पर्सेंटाईल कमी आहे
तर त्या पर्सेंटाईलला ते CS खरंच मिळणार आहे का? मग उगाच हा हट्ट कशाला की लो कॉलेजमध्ये येऊन विचार करायचा. आता मी सांगत असतो मोस्टली बघतोय ना, आता हे मराठवाडा चे विद्यार्थी असतात किंवा नागपूर साईडचे वगैरे विद्यार्थी, अशा भागातून विद्यार्थी ज्यावेळी तुम्ही पुण्यामध्ये येताय त्यावेळी तुमच्या हातामध्ये एक चांगलं कॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण का तुमचे पेरेंट्स तुमच्याकडे आशा ठेवून बसलेले आहेत की तुम्ही पुण्यामध्ये शिकायला जाताय तर त्या कॉलेजच्या प्लेसमेंट तरी ॲटलिस्ट चांगले असतील, जेणेकरून 4 वर्षानंतर ही जी धडपड आहे 4 वर्षाची इंजिनिअरिंगची, ही CETची, ती तुमच्या फक्त 4 वर्षानंतरची जॉब आहे जो तुमच्या हातात असणार आहे त्याच्यासाठी असणार आहे. मग ज्यावेळी तुम्ही इतक्या लांबून महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या शहरांमध्ये येत आहे, तिथं राहण्याचा खर्च, त्यांच्या तो हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, या सगळ्या गोष्टी तुमच्या पेरेंट्सला वरती प्रेशर आणत असतात. मग या गोष्टी ज्यावेळी तुम्ही पुण्यामध्ये येऊन गेला त्यावेळी ॲटलिस्ट तुमच्या हातामध्ये एक चांगलं कॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा अट्टहास करू नका की मला फक्त पुण्यामध्येच यायचं आहे, मला CSच हवं आहे, ITच हवं आहे. याऐवजी तुम्ही थोडी माघार घ्या, थोडी ब्रँच कॉम्प्रोमाइज करा किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करा, जेणेकरून कमी पर्सेंटाईलवरती एक चांगलं कॉलेज तरी तुमच्याकडे मिळेल किंवा चांगली ब्रँच तरी मिळेल. आता यामध्ये एक माझं पर्सनल ओपिनियन आहे, प्रत्येकाचं ओपिनियन याबद्दल वेगळं असेल. समजा पर्सेंटेज खरंच खूप चांगला आहे, 90+ वगैरे आहे, तर ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही, ती गो फॉर CSIT. जर पर्सेंटेज थोडं लो असेल ना तर मात्र ब्रँच कॉम्प्रोमाइज करा. CSITचा हट्टहास धरण्यापेक्षा CS विथ स्पेशलायझेशन एका बऱ्यापैकी कॉलेजमध्ये घेऊ शकता तुम्ही, किंवा CS विथ इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, अशा ब्रँचेस पण प्रिफर करा. काही विद्यार्थी बोलतात की मला केमिकल इंजिनिअरिंग पण झालं चालेल. मग या ब्रँचेस हरकत काय आहे? कारण का चांगलं कॉलेज तुम्हाला का महत्त्वाचं आहे? चांगलं कॉलेज तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतं. तिथला जो क्राऊड आहे तो क्राऊड पण मॅटर करतो, कारण का 4 वर्ष त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला घालवायचे आहेत. मग आणि ब्रँच पण इतकीच मॅटर करते. असं नाही की तुम्ही डायरेक्टली CS मिळत नाही म्हणून डायरेक्टली मेकॅनिकलवरती येत आहे. मेकॅनिकल काय वाईट ब्रँच आहे का? नाहीये, परंतु ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या CSIT ब्रँचमध्ये आहेत. मग तुमचं सुद्धा बरोबर आहे की तुम्ही CS रिलेटेड ब्रँचमध्ये येत आहे, परंतु तुमचं पर्सेंटाईल या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्टेप नंबर 3 असणार आहे, कॉलेज किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवा, जेणेकरून कमी पर्सेंटाईलवरती एक चांगलं कॉलेज मिळेल. स्टेप नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे काय? ॲडिशनल बेनिफिट्स. ॲडिशनल बेनिफिट्स म्हणजे काय? एक आहे, आता तुम्ही जर बघाल की CETची जी PDF आहे त्याच्यामध्ये 2 असतात, होम युनिव्हर्सिटी सीट्स किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स. मग या होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा अर्थ काय? ज्यावेळी समजा एखादा विद्यार्थी कोल्हापूरमधला विद्यार्थी आहे, मग कोल्हापूरमधली किंवा सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांसाठी होम युनिव्हर्सिटी काय आहे? तर कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. मग प्रत्येक जिल्ह्यामधून ज्यावेळी तुम्ही 12th कंप्लीट करताय त्यांना एक होम युनिव्हर्सिटी दिली असते आणि मॅक्सिमम सीट्स या होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी रिझर्व असतात. मग होम युनिव्हर्सिटीचे जे कट ऑफ असतात ते कमी असतात. सांगण्याचा अर्थ काय? होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना कट ऑफमध्ये खूप जरा डिफरन्स असतो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी स्टुडंटपेक्षा. मग या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण का आपल्या जिल्ह्यामधलं एखादं चांगलं कॉलेज आहे, आपण काय करतो ते कॉलेज सोडून, म्हणजे ते कॉलेज सोडून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करायला जातो जिथं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ लागून ते कॉलेज जास्त असतात. सेकंड असतो ते म्हणजे काय? ॲडिशनल बेनिफिट्समध्ये आता तुमचा डिफेन्स वगैरे कोटा असेल, PWD कोटा असेल, मायनॉरिटी सीट्स असेल, ॲडिशनल बेनिफिट्स आहेत. त्याच्यासोबत JEE मेन्सचा स्कोर आहे, JEE मेन्सचा स्कोर सुद्धा यूज होतो. काही वेळेला काय होतं, CETचा कट ऑफ त्या कॉलेजचा जास्त असेल परंतु JEE मेन्सचा स्कोर त्या कॉलेजचा कमी असतो. मग या गोष्टी तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ॲडिशनल बेनिफिट्समध्ये काय येतो? एक तर होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ तुम्हाला माहिती असते पाहिजे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ, जेणेकरून होम युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं कॉलेज तुमच्या हातातून मिस होणार नाही. दुसरं म्हणजे काय? काही कॉलेजेसमध्ये आता यावर्षी नवीन ब्रँचेस स्टार्ट होतात. ज्यावेळी CET सेल काय करेल, ज्यावेळी जे सीट मॅट्रिक्सची PDF आहे त्यावेळी रिलीज करेल ना, त्यावेळी आपल्याला समजेल की कोणत्या कॉलेजमध्ये नवीन ब्रँचेस स्टार्ट झालेत, इनटेक कॅपॅसिटी वाढले काय. मग ही गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे की जे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत, ज्याच्यामध्ये एकतर काही कॉलेजेसमध्ये नवीन ब्रँचेस आहेत, काहींची इनटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे. मग आपण जर काही विद्यार्थ्यांना माहितीच नाही की या कॉलेजमध्ये नवीन ब्रँच झाले, आपण जर त्याला अप्लाय केलं ना ती ब्रँच आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, हे असणार आहे ॲडिशनल बेनिफिट्स. आता ॲडिशनल बेनिफिट्स म्हणजे कॅटेगरीचे बेनिफिट्स असतात. SC असेल, ST असेल, OBC असेल, SEBC असेल, SBC असेल, हे कॅटेगरीचे बेनिफिट्स सुद्धा तुम्हाला खूप गरजेचे असतात. कारण का या कॅटेगरीला तुमच्या पर्सेंटाईलमध्ये खूप म्हणजे फरक पडतो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की स्टेप नंबर 4 आहे, जे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत तुमची कॅटेगरी,
तुमची होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कट ऑफ, जेई मेन्सचा स्कोर, इतर काही गोष्टी असतील म्हणजे डिफेन्स असेल, PWD असेल, मायनॉरिटी, या गोष्टींचा सुद्धा विचार करा. याच्यावरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज कमी पर्सेंटेजवरती सुद्धा मिळू शकतं. स्टेप नंबर 5 आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे तुमची स्पॉट आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड. तर या स्टेपबद्दल जास्त बोलत नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की कॅप राऊंड 3 नंतर ज्या वॅकन्सी सीट्स राहतात त्यांच्यासाठी स्पॉट ॲडमिशनची प्रोसेस असते. आता स्पॉट ॲडमिशनची प्रोसेस असते ना, तुम्हाला काय वाटत असतं का, तर मी बघतोय ना मोस्टली व्हिडिओज वगैरे बघतोय की इतक्या सीट्स वॅकंट आहेत, इतक्या कमी पर्सेंटाईलवरती कॉलेज मिळालं. खरं तर स्पॉट प्रोसेस ही पूर्णपणे एकतर लक बेसिसवरती अवेलेबल आहे. समजा तिथं आता PICTचं उदाहरण देतो, जिथं मी म्हणजे PICT कॉलेजमध्ये मी शिकतोय, गेली 4 वर्ष स्पॉट राऊंडची प्रोसेस बघतोय. ॲप्लिकेशन समजा 200 किंवा 250 सीट्स वॅकंट आहेत, परंतु त्या 250 सीट्ससाठी जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थी PICT कॅम्पसमध्ये रांग लावून उभारलेले असतात. मग विचार करा, जरी तिथले सीट्स एवढ्या वॅकंट असतील तरी त्याचा कट ऑफ मात्र जास्त डिफरन्स येतो का? म्हणजे विचार करा, PICTची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जर 99.5ला मिळत असेल, ती डायरेक्टली 90%च्या विद्यार्थ्याला मिळणार आहे का? असं नाही आहे. जास्तीत जास्त 99.5चा कट ऑफ 98 येऊ शकतो, त्याच्या पलीकडे तो येत नाही. म्हणजेच काय, जर टॉप कॉलेज असेल तर स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा चान्सेस कमी असतात. मात्र एक पॉझिटिव्ह गोष्ट काय, लक बेसिसवरती भरपूर विद्यार्थ्यांना मी असं बघितले ना, मोस्टली काउन्सिलिंगमधले वगैरे विद्यार्थी बघितले ज्यांना कमी पर्सेंटाईलवरती खूप छान कॉलेजेस सुद्धा मिळाले. त्यामुळे स्टेप नंबर 5 आहे, ज्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड्स असतात, इन्स्टिट्यूशनल राऊंड सगळ्याच कॉलेजेसमध्ये नाहीत. PICTला आहे, VITला आहे, त्यानंतर SPITला आहे, या कॉलेज DJ सांगवीला आहे वगैरे. या कॉलेजेसमध्ये ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल राऊंड्स चालू होतात त्यांना जरूर अप्लाय करा. कधी कधी कमी पर्सेंटाईलवरती चांगली सीट तुम्हाला मिळू शकते. स्पॉटबद्दल मी त्यावेळी माहिती देईलच, कुणी स्पॉटला अपियर करायचं आहे वगैरे वगैरे, परंतु स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल सीट्समध्ये सुद्धा कमी पर्सेंटाईलवरती छान कॉलेजेस मिळतात. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की कमी पर्सेंटाईल आहे म्हणून घाबरून जाऊ नका. कमी पर्सेंटाईलवरती चांगली कॉलेजेस मिळतात. ज्या 5 स्टेप्स सांगितले त्याचा जरूर विचार करा आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि CETची जी काउन्सिलिंग प्रोसेस ती प्लीज सिरियसली करा. 2 गोष्टी सांगायच्या आहेत, कुणावरही ब्लाइंडपणे विश्वास ठेवू नका, कारण का मोस्ट ऑफ दी बघतोय ना, यांना फक्त आणि फक्त त्यांच्यासोबत कॉलेजसोबत टायअप करायचं आहे, मोठमोठ्या ऑर्गनायझेशनसोबत टायअप करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये त्यांना पाठवायचं आहे, हेच त्यांचं एम आहे. त्यामुळे ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. स्वतःचे डोळे कायम उघडे असू द्या. फक्त त्या गुगलवरच्या कोणत्याही फेक साईटचा आधार घेऊन कॉलेजला जज करू नका. कधी कधी कॉलेजची प्लेसमेंट वगैरे ते ॲक्च्युअलमध्ये चेक करणं खूप गरजेचं असतं. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. त्याच्यासोबत ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो हे लक्षात ठेवा. फक्त प्रत्येकाला रिप्लाय देणं कधी कधी थोडं माझ्यासाठी डिफिकल्ट जातं, पण तो ट्राय करेल की माझे रिप्लाय जे असतील ते नक्की देईल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.